हे बघा मित्र, तुमच्याकडे परत नवीन बाईक रेनॉल आहे. आपली आहे पल्सरची 125 लेटेस्ट मॉडेल आहे. यामध्ये तुम्हाला कलर याच्यामध्ये ॲड आणलेला आहे. आणि बघू शकतात की हेडलाईटचा जो पण पार्ट आहे तुमचा हा पूर्णपणे चेंज असणार आहे. याच्यामध्ये शोरूममध्ये सध्या ओल्ड मॉडेल जी आहे, मॉडेल आपली जी निऑन आहे, त्यामध्ये तुम्हाला बघा हेडलाईटमध्ये तुम्हाला फक्त हॅलोजनचा बल्ब दिलेला असेल त्याच्याकडनं, ठीक आहे. आणि ही सिंगल सीटमध्ये तुम्हाला असं तुम्हाला दिलेच नाही आपल्या हेडलाईटचं हे शेप LED मध्ये असणार आहे. आणि DRL BRL तुमची दिले असणार आहे, ठीक आहे. टर्निंग रेटर लाईट तुमची फक्त असणारे हेल्मेटमध्ये दिली असते की. आणि या मॉडेलमध्ये सगळं तुम्हाला इन्क्लूड असणार आहे. फक्त यामध्ये बघा तुम्हाला हे टर्निंग रेटर लाईटचे असणार आहे तुमच्या याच्यामध्ये स्प्लिटमध्ये असणार आहे LED मध्ये या ठिकाणी दिली असणार आहे. आणि हेडलाईटची पण तुम्हाला जो पण पार्ट आहे तुमचा हा LED मध्ये दिलेला असणार आहे, ठीक आहे. वायझर तुमचा ऑलमोस्ट सेम असणार आहे यामध्ये. पण डिझाईनचा जो पार्ट आहे तो ओल्ड मॉडेलपेक्षा न्यू मॉडेलचा थोडासा अजून जास्त स्पोर्टी दिसतो. यामध्ये हेडलाईटचा जो पार्ट आहे तिकडचा हा पार्ट तुम्हाला हा थोडासा क्रोममध्ये दिसणार आहे, ब्राऊन शेपमध्ये या ठिकाणी, ठीक आहे. आणि पण हा जो पार्ट आहे इथं तुम्हाला हा चांगला दिला यामध्ये, ठीक आहे. कार्बन फायबरमध्ये गाडी आहे. आणि पुढचा मडगा पण तुमचा आहे फायबरमध्ये दिलेच नाही. टेलिस्कोप तुमचे असणार पुढचे सस्पेन्शन. आणि टायरची तुम्हाला साईज असणार आहे, ही टायरची साईज कुठे गेली, याची टायरची साईज असणार आहे 80-100 87 असणार आहे अलोवीस, ठीक आहे. 240 तुम्हाला दिसणार आहे डिस्क ब्रेक फ्रंटची. 125मध्ये तुम्हाला 240 पर्यंत दिली असणार आहे डिस्क ब्रेक. आणि जे पण असणार आहे ट्यूबलेस टायर तुमचे दिले असणार आहे हे पण, ठीक आहे. हे पण तुमचे असणार दिलेले सीएटचे टोटल तुम्हाला रिफ्लेक्टर दिलेले असणार आहे. पुढे इकडे बघा, इकडे तुम्हाला नंबर चांगलं दिसले. हेडलाईट शेप तुमचा असा असणार आहे. टर्निंग रेटर लाईट तुमची असणार आहे LED मध्ये दिलेली. हा पण पार्ट तुमचा ऑलमोस्ट सेम असणार आहे. फक्त कलरमध्ये तुम्हाला हा थोडासा ॲड आलेला आहे यामध्ये. कलर हा नवीन आलेला आहे या ठिकाणी. इंजिन तुम्हाला असणार आहे 4 स्ट्रोक 2 व्हॅल्यू वॉल्व ट्विन स्पार्क BS6 कंप्लायंट इंजिन दिलेलं असणार. 124.38 cc तुम्हाला दिलेलं आहे. पॉवर भेटेल तुम्हाला 11.8 BHPची 8500 RPM चालू होते. आणि मॅक्सिमम टॉर्क भेटतो 10.8 NMचा 2500 RPM चालला होतो. मध्ये काय चेंजेस असणार आहे, तुमची 5 स्पीड तुमच्या मॅन्युअली हा इथं गेअरबॉक्स दिलेला असणार आहे. फर्स्ट जो असेल तो डाऊन साईडला असं, बाकी जो तुम्हाला दिलेला असणार अप साईडला. साईड इंजिन कट ऑफ असणार आहे. सेंटर स्टँड असणार आहे. हे गार्ड तुमचं असणार आहे फायबरमध्ये काही साईडला. हे गार्ड दिलेलं असणार आहे. सिंगल हॉर्न आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस नाही. फक्त एक म्हणजे तुम्हाला लुकमध्ये तुम्हाला थोडंसं चेंजेस दिले असणार आहे, कलरमध्ये पण आणि फीचर्समध्ये पण ऑलमोस्ट तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे. आणि पुढचं जे हँडल आहे हे तुमचं हे ऑलमोस्ट बघू शकतो तुम्हाला किती चेंजेस झालेलं आहे. मिरर पण तुमचे चेंजेस, आपला स्टार्ट स्टॉप बटन दिले काही साईडला. नंतर इकडे तुमची सेटचे बटन दिले असते. तुमचा हा पार्ट तुमचा पोर्शन सेमच दिलेला असते. आणि इथं पण तुम्हाला या ठिकाणी पण कार्बन फायबरचे तुम्हाला डिझाईनमध्ये हा हे दिलं आहे, थोडंसं शेप दिलं सांगायला, डिझाईन दिली आहे साईडला. हे इन्स्ट्रुमेंट कस्टच्या बाजूला हे बघा तुम्हाला चालू करून दाखवतो. पुढचा हा LCD मध्ये दिलेला असं हा पूर्णपणे इन्स्ट्रुमेंट कस्टर, ठीक आहे. RPM मीटर दिलेले असणार आहे, ठीक आहे. डिजिटल तुमचं स्पीडमीटर दिलेलं असणार आहे. ब्लूटूथ असेल तुम्हाला इनकमिंग कॉल अलर्ट, SMS अलर्ट. नंतर मग आपण मेसेजचं पण हे करू शकतो आपले बघू शकतो यामध्ये, ठीक आहे. टर्न बाय टर्न नेव्हिगेशन पण दिले असते. नंतर इथं तुम्हाला दिले असणार की चाईडला आपलं हे इकॉनॉमी दिली असणार की चाईडला, इकॉनॉमी बीची फ्युलची न्यूट्रलची लाईट आहे, ठीक आहे. आणि हा पार्ट जो आहे इथं की चाईडला ट्रिप आपण इथं पण सेट करू शकतो या ठिकाणी. हे बघा इन्फॉर्मेशन आली, ट्रिप A ट्रिप B इथं पण सेट करू शकतो त्यामध्ये. इंजिन लाईट एका साईडला दिलेली, ठीक आहे. ऑलमोस्ट तुम्हाला सेवन दिले असणार आहे. आणि तुम्हाला यामध्ये तुम्हाला बघा यामध्ये तुम्हाला टाईप A मध्ये तुम्हाला इथं पोर्ट दिले असते मोबाईलला चार्ज करण्यासाठी. टाईप A मध्ये तुम्हाला हा पोर्ट दिले असते. टाईप C मध्ये नसेल तुम्हाला दिलेल्यामध्ये. टाईपमध्ये A मध्ये तुम्हाला हा पोर्ट दिले असते मोबाईलला चार्ज करण्यासाठी. हे हा पण पार्ट तुम्हाला ऑलमोस्ट सेम असणार आहे. टाकी पण तुमची ऑलमोस्ट सेम असणार आहे. तुम्हाला टाईपमध्ये काय चेंजेस नाही आहे. ओल्ड मॉडेलमध्ये आणि न्यू मॉडेलमध्ये तुम्हाला हाच फरक थोडासा दाखवणार तुम्हाला, ठीक आहे. डिझाईनमध्ये पण आणि कलरमध्ये पण, ठीक आहे. आणि मेन म्हणजे आहे इन्स्ट्रुमेंट कस्टममध्ये पण. निऑनमध्ये तुम्हाला नॉर्मली हे असणार आहे आपलं हे बघा या टाईपमध्ये तुम्हाला दिले असते चालला मीटर या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट कस्टम, ठीक आहे. क्लासिक डिजिटलमध्ये यामध्ये तुम्हाला सगळे पूर्णपणे ब्लूटूथमध्ये दिले असणार. इन्कमिंग कॉलर सगळं दिसणार आहे. वायफाय दिले असणार आहे, ठीक आहे. टाके तुमची ऑलमोस्ट सेम असतात. तुम्ही याच्यामध्ये दोघंही टाईपचे तुम्हाला फ्यूल तुम्ही भरू शकतात. E20चं पण आणि नॉर्मल पण तुम्ही फ्यूल याच्यामध्ये भरू शकतात, ठीक आहे. याच्यामध्ये बघू शकतात की पल्सरची जी ब्रँडिंग आहे यामध्ये तुम्हाला ही असणार आहे अशी ग्रे कलरमध्ये, ब्राउनिश ग्रे, ठीक आहे. पण याच्यामध्ये बघा यामध्ये तुम्हाला सिल्वरमध्ये दिली असते. आणि निऑनमध्ये तुम्हाला फक्त स्टीलमध्ये येईल. याच्यामध्ये बघा या सीमध्ये तुम्हाला स्प्लिट सीटमध्ये पण तुम्हाला हे बाईक अवेलेबल आहे. आणि सिंगल सीटमध्ये पण तुम्हाला ही गाडी अवेलेबल आहे, ठीक आहे. यामध्ये सध्या शोरूममध्ये या दोघी गाड्या मला अवेलेबल आहेत. सिंगल सीट पण आहे, स्प्लिट सीट पण आहे. आणि हे बघा ग्रॅब हँडल जे असतात तुमची पण सेमच आहे. ब्लॅक कलरमध्ये स्प्लिटच आहे ग्रॅब हँडल पण. आणि पण एक सिंगल दिलेलं असणार यामध्ये, ठीक आहे. पाठीमध्ये टायर पण तुम्हाला ऑलमोस्ट सेमच दिलेलं असं आहे, ठीक आहे. या ठिकाणी एक मिनटं हे बघा 100-90-17 जी तुमची दिली आहे हे ऑलोवेज, ठीक आहे. पाठीमध्ये तुम्हाला दिले असणार ड्रम ब्रेक. फ्रंटला तुम्हाला डिस्क ब्रेक दिलेली असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला येत असणार पाठीमागे ड्रम ब्रेक 130 mm पद्धत दिली असणार आहे. हा गार्ड पण तुम्हाला ऑलमोस्ट सेमच आहे, यामुळे काय चेंजेस नाही आहे. CHचे तुम्हाला टायर दिले असेल दोघंही. आणि दोघंही टायर तुम्हाला दिले असणार ट्यूबलेसमध्ये.
इथं पण बघू शकतात की इथं पण तुम्हाला या ठिकाणी टर्निंग इंटरलाईट तुमची असणारी आपली ही LED मध्ये दिली असणार आहे आणि टेल लाईट पण तुमची सेमच दिलेली असणार इकडे जायला. ठीक आहे. हा पण पार्ट फायबरमध्ये दिलेला, हा पण पार्ट तुमचा लिगाडा इथला हा असा सेमच दिलेला असणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. आणि हे जे असणार आहे पाठीमागचं तुम्हाला सस्पेन्शन ते तुमचे मोनशॉकमध्ये दिलेच नाही यायला. ग्राफ हे जे असणार काय आपल्याला सायलेन्सर तुमचं ते पण ऑलमोस्ट तुम्हाला सेम दिले असणार आहे या ठिकाणी. आणि किक स्टार्ट आणि सेल स्टार्टमध्ये तुम्हाला गाडी अवेलेबल आहे. तुम्हाला गाडीचा साऊंड ऐकून येतो कसा आहे तो. सध्या तुम्हाला फक्त गाडी फक्त साऊंड ऐकून दिला कसा आहे तो ऑलमोस्ट तुम्हाला सेमच दिलेला असं साऊंड पण तुम्हाला काहीच चेंजेस नाही आहे. फक्त सिंगल स्पीडमध्ये होऊ शकतात तुम्हाला की जे टर्निंग इंटरलाईट आहे तुमचे पाठीमागचे आणि फ्रंटचे तुम्हाला ते हेडमध्ये दिलेले असणार आहे. फक्त स्पीड सीटमध्ये तुम्हाला असणार LED दिलेले असणार आहे. ठीक आहे. आणि इथं हा एक दुसरी एक मॉडल आहे सेमच. ठीक आहे. टँकवरती तुम्हाला टँक पॅड पण दिले असते जायला सेमच या वन मॉडलमध्ये तुम्हाला दिले असतं टँक पॅड इकडे जायला त्या ठिकाणी. ऑन रोड प्राईस असणार आहे 1,13,000पर्यंत टॉप मॉडलची प्राईस आहे ही. आणि मेन गोष्ट की तुम्हाला सिटी वाईज आणि डिस्ट्रिक्ट वाईज तुम्हाला जी पण प्राईस असणार तुमची ती अपडाऊन होईल. तुम्ही तुमच्यासोबत विचारू शकता की गाडीची प्राईस किती आहे ती. ठीक आहे. शोरूम आहे तुमचा कल्याणमध्ये. कल्याणमध्ये तुमचं जे मारुती सुझुकीचा जो पण आर्यनाचा जे शोरूम आहे त्याच्याबरोबर बाजूच्या साईडला तुम्हाला हा बजाजचा शोरूम तुम्हाला भेटून जाईल. कृष्णा बजाज शोरूमचं नाव आहे. शोरूमचा ॲड्रेस आहे ठाण्यामध्ये कल्याणच्या ठिकाणी कल्याण वेस्टला तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. कृष्णा बजाज. तुम्ही तिथे जाऊन डायरेक्ट इन्क्वायरी करू शकतात आणि ज्यांना पण कोणती गाडी परचेस करायची असेल तुम्ही इथे येऊन शकतात. डायमेन्शनमध्ये तुम्हाला लेन दिलेली असणार आहे 2042 mm ग्राउंड क्लिअर असणार 165 mm हाईट दिलेली असणार आहे 795 mm विथ दिलेली असणार आहे 755 mm व्हील बेस दिलेला असणार 1320 mm गाडीची कव्हर दिलेली असणार आहे 146 kg कलरमध्ये तुम्हाला असणार आहे गोल्ड, ब्ल्यू, ग्रे, रेड आणि बीच कलर. टर्न बीच कलरमध्ये तुम्हाला 5 कलरमध्ये तुम्हाला गाडी अवेलेबल असणार आहे. चला मग मित्रांनो, तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. अशी गाडी घेऊन परत पुढच्या व्हिडिओ आत्तापुरता मी हा व्हिडिओचा सांगतो. सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस देऊन टाकेल. कल्याण शेडकीने तुम्हाला हा शोरूम भेटतो कल्याण वेस्टला. जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला सुरू करा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. ज्यामुळे मी जी पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी गाडीवर परत पुढच्या व्हिडिओ.